नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड्स म्हणजे शरीरामध्ये असणारे वेगवेगळे प्रकारची द्रव्य, सर्क्युलेशन आणि त्या द्रव्यांचं होणारं भिसरण. म्हणजेच टॉपिक काय नाव आहे? बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. नीटसाठी याच्यावर साधारण दोन क्वेश्चन असतात, 8 मार्क. त्यासाठी किती मार्क? 8 मार्क. मग इंट्रोडक्शन बघा, सुरुवात करताना टॉपिकची, त्यामध्ये बेसिक पाहूया. फर्स्ट, न्यूट्रिएंट्स, O2 and other essential substances are provided to all living cells. All living cells present in all living organisms. सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये लिव्हिंग सेल्स प्रेझेंट आहेत. मग त्यामध्ये त्यांना गरज लागते इसेन्शियल सबस्टन्स, कोणते? न्यूट्रिएंट्स, O2 आणि काही इतर असणारी बॉडीला लागणारे इसेन्शियल सबस्टन्सेस हे प्रोव्हाइड केले जातात आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या लिव्हिंग सेल्सला. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट पॉईंट न्यूट्रिएंट्स पौष्टिक घटक, O2 ऑक्सिजन अँड अदर इसेन्शियल सबस्टन्सेस, आणि आपल्या बॉडीमध्ये लागणारी इतर जे गरजेचे असणारे सबस्टन्सेस घटक आर प्रोव्हाइडेड टू ऑल लिव्हिंग सेल्स इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये ज्या लिव्हिंग सेल्स आहेत त्यांना प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जातं. कशामार्फत? ह्या सर्क्युलेशन मार्फत. सेकंड, हेल्दी फंक्शनिंग ऑफ टिश्यूज टेक्स प्लेस बाय एक्सक्रीशन ऑफ वेस्ट और हार्मफुल सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड इन आवर बॉडी. हेल्दी फंक्शनिंग ऑफ टिश्यूज म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये काय असतात? टिश्यूज. त्यांचं जे फंक्शनिंग आहे हेल्दी होण्यासाठी, हेल्दी योग्य प्रकारचं किंवा आरोग्यदायी होण्यासाठी, ते कशामार्फत होत असतं? तर टेक्स प्लेस बाय एक्सक्रीशन ऑफ वेस्ट और हार्मफुल सबस्टन्सेस प्रोड्युस्ड इन आवर बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही वेस्ट मटेरियल असतं, नायट्रोजनस वेस्ट, तसंच हार्मफुल सबस्टन्सेस असतात, म्हणजेच आपल्याला उपयोगी नसणारे, उपद्रवी असणारे नॉन युजफुल सबस्टन्सेस हे आपल्या बॉडीमध्येच तयार झालेले असतात. यांचं काय केलं जातं? एक्सक्रिशन. विथ द हेल्प ऑफ एक्सक्रिशन, ते मदत कशाला करते एक्सक्रिशन? तर हेल्दी फंक्शनिंग ऑफ टिश्यूज. आपल्या बॉडीमधले जे टिश्यू आहेत ते त्यांचं जे फंक्शनिंग असतं, जे कार्य चालतं, ते आरोग्यदृष्ट्या नंतर प्रॉपर अगदी योग्य प्रकारे फंक्शनिंग चालतं. पण ते कसं चालतं? तर हे जे मटेरियल आहे, वेस्ट मटेरियल आणि हार्मफुल सबस्टन्सेस आपल्या बॉडीत तयार झालेले, ह्याचं एक्सक्रिशन केलं जातं. एक्सक्रिशन मीन्स एलिमिनेशन आउट ऑफ बॉडी, आपल्या बॉडीमधून बाहेर काढून टाकलं जातं. म्हणजे सेकंड पॉईंट, हेल्दी फंक्शनिंग ऑफ टिश्यूज टेक्स प्लेस बाय एक्सक्रिशन ऑफ वेस्ट और harmful substances produced in our body. Next, third point, different groups of animals have evolved different methods for this transport of substances. म्हणजेच ॲनिमलचे हे वेगवेगळे जे डिफरंट ग्रुप्स आहेत. मग आता डिफरंट ग्रुप्स तुम्हाला साधारण माहीतच आहेत. मग त्यामध्ये ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्स, फिशेस अँड मॅमल्स हे वेगवेगळे आपल्यामध्ये असणारे डिफरंट ग्रुप्स आहेत ॲनिमलचे. हॅव इव्हॉल्ड, त्यांच्यामध्ये काय झालेलं असतं? इव्हॉल्ड, उत्क्रांती किंवा विकसित झालेले असते. काय? डिफरंट मेथड्स फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस. म्हणजे हे सांगितलेले जे सबस्टन्स आहेत, वेस्ट मटेरियल ॲज वेल ॲज हार्मफुल सबस्टन्सेस प्रोड्युस्ड इन आवर बॉडी, हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक ॲनिमलमध्ये डिफरंट मेथड्स इव्हॉल्व झालेले असतात. त्यांचे नवीन त्यामध्ये घडलेल्या मेथड असतात. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या मेथड कशासाठी? तर एलिमिनेशन ऑर एक्सक्रिशन ऑफ वेस्ट ॲज वेल ॲज हार्मफुल सबस्टन्सेस प्रोड्युस्ड इन डिफरंट ॲनिमल्स. म्हणजेच थर्ड पॉईंट त्यामध्ये काय? डिफरंट ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स. विच ग्रुप्स? ॲम्फिबियन्स, फिशेस, रेप्टाइल्स, बर्ड्स, मॅमल्स, हे जे सगळे ॲनिमल्स आहेत हॅव इव्हॉल्ड डिफरंट मेथड्स फॉर दिस ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस. म्हणजेच एक्सक्रिशन ऑफ वेस्ट ॲज वेल ॲज हार्मफुल सबस्टन्स. नेक्स्ट पॉईंट, फोर्थ,
More complex organisms use special fluids within their bodies to transport various materials or substances. मोअर कॉम्प्लेक्सेस म्हणजे ज्यांच्यामध्ये गुंतागुंती झालेली असते सिस्टीमची, अशा असणारे ऑर्गॅनिझम्स. ह्यामध्ये काय झालेलं असतं, यूज स्पेशल फ्लुइड्स, अगदी खास अशी फ्लुइड्स वापरली जातात. कशासाठी, तर ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस मटेरियल्स ऑर substances or excretion or elimination of various materials or substances. म्हणजे प्रत्येक जो मोर कॉम्प्लेक्स, जास्तीत जास्त हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या बॉडीमध्ये स्पेशल फ्लुइड्स प्रेझेंट असतात. कशासाठी, तर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, ते वाहून टाकण्यासाठी किंवा बाहेर काढून टाकण्यासाठी. मग काय टाकलं जातं, तर व्हेरियस मटेरियल्स ऑर सबस्टन्सेस. मगाच सांगितल्याप्रमाणे जे वेस्ट मटेरियल आहे ते मटेरियल आणि दुसरं जे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत हे बॉडीमधून टाकले जातात. म्हणजेच पॉईंट नंबर 4, मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स यूज स्पेशल फ्लुइड्स विदिन देअर बॉडीज टू ट्रान्सपोर्ट व्हेरियस मटेरियल्स ऑर सबस्टन्सेस. नेक्स्ट पॉईंट नंबर 5, इन हायर ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग, blood is most commonly used for transport of various materials. मग हायर ऑर्गॅनिझम्समध्ये आपण येतो, ह्युमन बीइंग आपण त्यामध्ये इन्क्लूड झालेलं आहे. जे हायर ऑर्गॅनिझम्स आहेत उच्च दर्जाचे, त्यामध्ये आपल्यात महत्त्वाचा घटक जो असतो विच कंटेंट ब्लड इज मोस्ट कॉमनली यूज्ड. आपल्यामध्ये ब्लड हे साधारणपणे वापरलं जातं. त्यासाठी फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस मटेरियल्स, म्हणजे वेगवेगळे मटेरियल आहे ते ट्रान्सपोर्ट कॅरी करण्यासाठी आपल्यात आणि हायर ऑर्गॅनिझम जे आहे त्यांच्यात काय वापरलं जातं, ब्लड. म्हणजेच त्यामध्ये 5th पॉईंट, इन हायर ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग, ब्लड इज मोस्ट कॉमनली यूज्ड फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस मटेरियल्स. नेक्स्ट नंबर 6, lymph is another body fluid, also helps in transport of certain substances. जसं ब्लड आहे तसंच लिम्फ सुद्धा एक आहे अनदर बॉडी फ्लुइड, आपल्या बॉडीमध्ये असणारं दुसरं एक प्रकारचं फ्लुइड आहे, द्रव्य. ऑल्सो हेल्प्स, हे सुद्धा मदत करतं कशाला, ट्रान्सपोर्ट ऑफ सर्टन सबस्टन्सेस. ठराविक सबस्टन्स जे असतात ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी लिम्फची गरज असते. म्हणजे लिम्फ इज अ बॉडी फ्लुइड, अनदर बॉडी फ्लुइड. म्हणजे 6 नंबर काय, लिम्फ इज अनदर बॉडी फ्लुइड, ऑल्सो हेल्प्स इन ट्रान्सपोर्ट ऑफ सर्टन सबस्टन्सेस. म्हणजेच ब्लड अँड लिम्फ बोथ आर फ्लुइड्स अँड दीज ब्लड अँड लिम्फ यूज्ड फॉर, कशासाठी यूज केले जातात, तर ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस मटेरियल्स अँड ट्रान्सपोर्ट ऑफ सर्टन सबस्टन्सेस. हे इथंपर्यंत. नेक्स्ट, यू लर्न मेन पॉईंट्स इन दिस चॅप्टर सच ॲज. मग ह्यामध्ये आपण काही पॉईंट्स शिकणार आहोत. त्यामध्ये कोणते पॉईंट बघायचे आहेत, तर कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज ऑफ ब्लड अँड लिम्फ मीन्स टिश्यू फ्लुइड. लिम्फ एक आहे टिश्यू फ्लुइड, म्हणजे कंपोजिशन बघायचं आहे, त्यांचं काय असणारं जे घटक कोणकोणते आहेत ते बघायचे. प्रॉपर्टीज त्यांच्या काय असतात त्या बघायच्या आहेत, कशाच्या, ब्लड आणि लिम्फ. नंतर मेकॅनिझम ऑफ सर्क्युलेशन ऑफ ब्लड, म्हणजेच ब्लडचं असणारं मेकॅनिझम बघायचं आणि सर्क्युलेशन, हे ह्या टॉपिकमध्ये बघायचं बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशनमध्ये. मग त्यामध्ये आता पाहूया, त्यामध्ये ब्लड काय माहीत आहे तुम्हाला, ते काय सांगायची गरज नाही. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इट इज स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ अ फ्लुइड मॅट्रिक्स, प्लाझ्मा अँड फॉर्म्ड एलिमेंट्स दॅट इज ब्लड कॉर्प्युस्कल्स. ब्लड हे काय, तर ब्लड प्रेझेंट इन स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड कशामध्ये प्रेझेंट असतं, तर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. कनेक्टिव्ह टिश्यूमधला हा टाईप आहे काय, ब्लड, म्हणजेच हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कन्सिस्टिंग ऑफ, ह्यामध्ये काय कन्सिस्ट केलेलं आहे, तर काय असतं, फ्लुइड मॅट्रिक्स असतं, प्लाझ्मा अँड फॉर्म्ड एलिमेंट्स,
म्हणजे ब्लडमध्ये जे घटक असतात ते फ्लुइड मॅट्रिक्स एक असतं म्हणजे द्रव्य, नंतर प्लाझ्मा, नंतर फॉर्म्ड एलिमेंट्स मीन्स ब्लड कॉर्प्युस्कल्स. यू नो ब्लड कॉर्प्युस्कल्स, RBCs, WBCs, ब्लड प्लेटलेट्स, हे सगळे काय आहेत? ब्लड कॉर्प्युस्कल्स मीन्स फॉर्म एलिमेंट्स प्रेझेंट इन स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू दॅट इज ब्लड. म्हणजे फर्स्ट पॉइंट, इट इज स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू consisting of a fluid matrix, plasma and formed elements that is blood corpuscles. आता त्यामध्ये हिमॅटॉलॉजी हे अशावर MCQ विचारला जातो, लक्षात ठेवायचं. हिमॅटॉलॉजी, हिम मीन्स ब्लड, लोगस मीन्स स्टडी, म्हणजे जिथं ब्लडचा स्टडी केला जातो शॉर्टमध्ये त्यालाच काय म्हणतात? हिमॅटॉलॉजी. MCQ साठी महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हिमॅटॉलॉजी, हिम मीन्स ब्लड, लोगस मीन्स स्टडी. मग डेफिनेशन काय? द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड ॲज हिमॅटॉलॉजी. हिमॅटॉलॉजी कशाला म्हणतात? तर जिथं ब्लडचा स्टडी केला जातो, रक्ताचा अभ्यास केला जातो, त्यालाच काय म्हणतात? हिमॅटॉलॉजी. MCQला लक्षात ठेवायचं, याच्यावर MCQ येऊ शकतो. डेफिनेशन, द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड ॲज हिमॅटॉलॉजी. मग त्यामध्ये त्यांचं आता ओरिजिन बघूया. ब्लड इज कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड हा काय? कनेक्टिव्ह टिश्यू. मग कनेक्टिव्ह टिश्यू, ओरिजिन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू मिसोडर्म, म्हणजेच प्रेझेंट इन मिडल लेअर, मधल्या भागामध्ये प्रेझेंट असतं. ओरिजिन यांचं कुठं असतं? मिसोडर्म. का? तर हा काय? कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कलर ब्राईट रेड, यांचा कलर जो असतो ब्लडचा डार्क अगदी गडद अशा लाल रंगामध्ये असतो. pH 7.4, हे सगळं MCQचं मटेरियल आहे, लक्षात ठेवायचं. pH 7.4 दॅट इज स्लाइटली बेसिक ऑर अल्कलाइन. pH जो असतो, pH डेफिनेशन काय? निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H प्लस आयन इज कॉल्ड pH. म्हणजेच H प्लस आयनचा जो निगेटिव्ह लॉगॅरिथम असतो त्याला काय म्हणतात? pH. मग pH जो असतो तो 7.4 म्हणजे 7.4 स्लाइटली बेसिक ऑर अल्कलाइन असतो. नंतर व्हिस्कस फ्लुइड, ब्लड हे कसं असतं? चिकट, वंगणासारखं, लुब्रिकंट सारखं, व्हिस्कस फ्लुइड. हेवियर दॅन वॉटर, पाण्यापेक्षा जड असतं, हेवियर दॅन वॉटर. आणि लास्ट, हेल्दी अडल्ट पर्सन, ब्लड कॉन्स्टिट्यूट्स अबाउट 8% ऑफ टोटल बॉडी वेट, नियर अबाउट 5 liters ऑफ ब्लड. आणि हेल्दी अडल्ट पर्सन, जो आरोग्यदृष्ट्या आणि वजनानं योग्य, साधारण हे 60 किलो वजन असणाऱ्या हेल्दी अडल्ट पर्सनचं हे सांगितलेलं कॉन्स्टिट्यूट आहे, म्हणजे 5 लिटर ब्लड. पण प्रत्येकामध्ये साधारण वजन जसं असतं त्याच्या प्रमाणात 8%, ज्याच्यामध्ये 60 किलो वजन असेल त्याच्यामध्ये साधारण 5 लिटर ब्लड असतं, म्हणजे 8 × 6 4.8, आणि तिथंपर्यंत काय येते? मग 5 liters ऑफ ब्लड. जर 80 असेल वजन तर 8 × 8 6.40 लिटर येणार ब्लड. म्हणजे हेल्दी अडल्ट पर्सनचं वजन साधारण 60 किलो धरलेलं आहे आणि त्याच्या 8% धरलं तर ब्लड किती असतं? 5 liters ऑफ ब्लड. म्हणजेच हेल्दी अडल्ट पर्सन, ब्लड कॉन्स्टिट्यूट्स अबाउट 8% ऑफ टोटल बॉडी वेट, नियर अबाउट 5 liters ऑफ ब्लड. धन्यवाद.